नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला बोंबील फ्राय रेसिपी दाखवणार आहे. माझ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. बोंबील हे बघा मी असे कट करून घेतलेले आहेत उभे आहेत आणि आता मी फ्राय करून घेणार आहे. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं, नीट केल्यानंतर आता मी हे परत स्वच्छ धुवून घेते. इथे मी मीठ बघा, आता याच्यामध्ये मी मीठ हे बघा मी ते रवा घेतलेला आहे, मसाला, लाल तिखट मसाला, हळद, गरम मसाला थोडासा आणि आपलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते मीठ घेतलेलं आहे चवीपुरते. तर आता हे मी सगळं मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर आता इथे बोंबील आहेत, तर त्याला मी आता बघा, आता इथे बोंबील आहे. तर मी इथे मीठ घालणार आहे चवीपुरते. परत एकदा मीठ टाकूया आपण. त्यानंतर कोकम आपला आगू आणि आला पेस्ट. आता आपण हे व्यवस्थित आपण लावून घेऊया आपण. तर मी ते हे बघा, मी आता याच्यामध्ये एक असं घेऊन फ्राय करणार. जरा गॅस मोठीच ठेवायची आपण, कारण बारीक केला तर ते विरघळणार, त्यामुळे मोठीच आपण ठेवणार आहे. बघा आता मी एक एक हे परत परतून घेते. थोडीशी गॅस फास्ट ठेवली ना की मग ते आपले कडक होतात. जास्त पण करता फ्राय करून घेते. मस्त असे फ्राय झालेले आहेत. तर आता आपली ते सर्व फ्राय करून घेते. त्यानंतर माझ्या चपात्या भाजायच्या आहेत. तर आज दिवसभर लग्नामध्ये होतो आम्ही, त्यामुळे खूप कंटाळा आलाय, एवढं दमायला झालंय. त्यामुळे म्हटलं आज साधं जेवण करूया. थोडेसे बोंबील आणलेले येताना, तर बोंबील फ्राय केली. आणि आता बघा दाखवते तुम्हाला काय बनवलंय मी जेवण ते. भात, बोंबील, गरमागरम पिठी केली आहे मी इथे, कुळदाची पिठी आणि चपात्या. मस्त असं जेवण तयार झालेलं आहे. तुम्ही पण या मंडळी खायला. कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी? तर मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे बघा. छान. तर बघा खूप छान अशी डिश वाटते आहे. 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वेळी ही दोन तीन उताची नाही. हा अवनीश दादा बोलायला पाहिजे तुला. दादा दादा बोलूया बरं. चल तुला अवनीश दादा. अवनीश दादा टाटा कर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बोल, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.